चला तर मग मंडळी, आता ज्येष्ठ बैलपोळा झालेला आहे आणि आता गणपती बाप्पाचं पण आगमन होणार आहे. पुन्हा महालक्ष्मी आहेत. तर आता प्रत्येकाचीच महालक्ष्मी गणपती बाप्पा म्हणलं की तयारी असते साफसूफ करण्याची, घरं आवरण्याची, सगळे घरातलं सगळं भांडे कुंडे हे ते घासण्याची. तर माझी पण तयारी सुरू झालेली आहे. म्हणलं चला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे 27 तारखेला. तर म्हणलं चला आपण पण म्हणलं स्वच्छता सगळं घरगिर आवरावं. तर रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर पहा माझ्यात मी गुलाबाची झाडं आणलेली आहेत विकत. संभाजीनगरला पोरं गेली होती तर येता येता त्यांनी गुलाबाची 4-5 झाडं, पुन्हा मोगऱ्याचं आणि शोचे पण 2 अशी घेऊन आलेले आहेत. तर पहा किती मस्त त्याला कळ्या फुललेले आहेत पहा असे. आणि या घरच्या गुलाबाला पण छान अशा मस्तपैकी फुलं आलेले आहेत. तर चला तर माझ्या सकाळपासूनची धावपळ चाललेली आहे साफसफाईला. तर इकडं पहा मी आता डबे बिबे सगळे माळ्यावरचे उतरून घेतलेले आहेत आणि हाताखाली मी आमच्या भांड्यावाल्या मावशी आहेत तर त्यांना पण घेतलेले हाताखाली मी साफ डबे घासण्यासाठी. तर पहा मी सगळं सामान काढून बाजूवर काय खाली चटई कपडा अंथरून त्याच्यावर टाकलेले आणि त्या मावशीचे तिकडे डबे घासणं चालू आहे. आणि मी पण लगेच त्यांनी घासले डबे लगेच कोरडे करून उन्हाला ठेवायले लगेच. कारण तसे जर डबे आपण घासल्यानंतर पालते घातले ना तर उबडे तर ते काय होतं डाग पडतात. तर पहा ह्या मावशी आहेत आमच्या भांडेवाल्या, आमच्या हॉटेलवर भांडे घासतात आणि घरचं पण काम करतात त्या. तर आपण त्या घासून दिलेत आणि मी डबे कोरडे करायले. तर पहा मस्त असं ऊन पण आज छानपैकी कडक पडलेले आणि 2 दिवस झाले इकडं पाऊस नाही काय नाही. तर चला म्हणलं आपल्याला गणपती बाप्पाचं आगमन पण होणार आणि आवरावं पण. तर पहा मी डबे साफ केले आणि करताच तर इकडं ती मावशीचे डबे घासणे चालू, माझे डबे कोरडे करणं चालू होतं. आणि काय त्याने आगावाचे तांब्याचे पितळेचे पण भांडे ठेवलेले होते. तर म्हणलं चला आपण ते भांडे पण तांब्या पितळेचे भांडे पण लगेच साफ करावं. तर त्यासाठी आपण डबे असे कोरडे करून ठेवले आहेत उन्हाला. आणि मस्त पण ते जे वाळवून डब्यातलं पापडी कुरवडी काय सगळं असेल ते पण ठेवलेलं उन्हाला मस्तपैकी वाळलेले. आम्हाला चला त्यांचे डबे घास. तर पहा भैया पावडर आहे ना, हे पाहिजे अशी, हे पाहिजे भैया पावडर ना एकदम अशी तांब्याची पितळाची भांडी एकदम भारी निघतात. आणि देवारातले देव पण मी 8 दिवसात एकदा भैया पावडरनंच घासते. ह्या एकदम चकचक निघतात. ह्या किती मस्त नव्यासारखे निघालेले आहेत. तर मी कुठलं लिक्विड काय वापरत नाही, फक्त भैया पावडरच वापरते. ह्या मस्त भांडी आणि डाग पडत नाहीत काय नाही, फक्त दुसऱ्याच्या नंतर असे पुसून कोरडे करून ठेवायचे, बिलकुल डाग पडत नाहीत. चला तर म्हणलं आता माझे तांब्या पितळेचे भांडे घासून झाले. पुन्हा मावशीचे पण त्या डबे बिबे घासणं चालूच आहे. घासता थोडासा थकवा कंटाळा आला. तर चला म्हणलं एकदा कडक चहा करून थोडासा पिवा. तर आम्ही दोघीजण थोडंसं चहा पीत बसलो. चहा पिल्यानंतर 5 मिनटं बसल्या मावशी. तोपर्यंत पाही मी किती म्हणजे सगळे एका बाजूवर टाकलेले नवीन शेवळ्या, थोड्याशा जुन्या शेवळ्या, पुन्हा हे जे काळपट दिसतात ते ज्वारीच्या पापड्या तिखट आहेत, पुन्हा काही ओवा जिरे टाकून केलेले आहेत. पुन्हा हे कापूस माझ्या शेतातला मी असा भरपूर असा डब्बाभर 2-3 किलो कापूस वर्षभरासाठी लागतो साठवून ठेवते. पुन्हा चिंच पण वर्षभरासाठी एकदाच, खारोड्या कांदा पण वर्षभरासाठी एकदाच. आणि ही तुरीची डाळ आहे ताटामध्ये, छोटीशी गावरान डाळ आहे माझ्या नातवासाठी मी आणलेली. आणि ही उडदाची पण डाळ आम्ही गावरानच वापरतो घरगुती. आणि हे गुलाबाची झाडं आणलेली 2-3 दिवस झालं तशीच आहेत. पण मला ते बाकीचे साफसफाईच्या नादात या झाडांना काही बघणं होईना. आता यांना मोठा कुंडा वगैरे आणून तर पाहे असे मस्त कडक उन्हाला ठेवलेले आहेत. आणि कसं व्हायला मधूनच शिराळ पडले, मधूनच कडक ऊन पडायले. तर पाहे आम्ही मसूर डाळ पण एकदाच वर्षभरासाठी आणलेली. आणि इकडं साबुदाण्याच्या पापड्या आहेत, चकल्या आहेत, पुन्हा भगरेच्या पापड्या आहेत, आलू बटाट्याचा खीस आहे. म्हणजे सगळे मी काय केले एकत्रच करून उपवासाचं वाळू घातलेले. आणि इकडं तांदळाच्या पापड्या आहेत, त्याच्यात पुन्हा मुरकुले आहेत. म्हणजे सगळं असं जे डब्यातलं आहे ना एकत्र ओतले ज्वारीच्या पापड्या आहेत काळपट. पुन्हा इकडं वाटाणे आहेत. आणि आम्ही वाटाण्याची डाळ पण एकदाच केलेली अशी वर्षभरासाठी. इकडं छोट्या टोपल्यात कराळ आहे, कोणी लोणच्याला घालतं, भाजीला घालतं. आणि इकडं चाळणीमध्ये पुरणगाळ, चाळणीमध्ये मोहरी आहे थोडीशी. जे डब्यामध्ये काय सापडल्या वस्तू ते अशा उन्हाला घातलेले आहेत. अजून भरपूर काय सामान राहिलेले. तर पाहिजे असं आता पूर्ण डबे घासून कोरडे करून झालेले आहेत. आता चाललं सामान मावशीचं धुणं चालू आहे. आणि माझं पण इकडं कोरडं करणं, वाळू घालणं इकडं. आणि मी काय केलं मावशीने डबे घासेपर्यंत घरातलं पूर्ण जाळ्या काढल्या, माळ्यावरच्या सज्जे पुसून घेतले, ओल्या पाण्यामध्ये कपडा पुसून वरती जाऊन सगळे व्यवस्थित पुसून घेतले तोपर्यंत मावशीचं होईपर्यंत.
सगळं पुसून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मग काय केलं, हे पाहिजे जेवढे भांडे डब्यात सापडले तेवढे घासले तांब्या पितळेचे. आणखीन बरीच बाकी आहे, तर आपण पाहू ते पुन्हा आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि पाही 2-3 भांडे पण मोठे मोठे राहिलेले आहेत, आता ते उद्या पाहूत. तर ह्या पाय पूर्ण एवढा पसारा, आणखीन बराच पसारा राहिलेला आहे साफसूफ करायचा. तर ह्या अशा पद्धतीनं आता थोडंसं शिरा पण पडलेले आणि आबाळ पण एवढ्यात आलं बघा, एकदम ऊन आणि एकदम आबाळ पण आलं लगेच. तर आमची घाई चालू होती, डबे हे भराभरी करायचे, चांगले कडक वाळले होते आणि वाळवून पण पापड्या कुरड्या वाळल्या होत्या. तर पायस पूर्ण आता भरणं चालू आहे. आणि तसं तर मी यावर्षी काही केलेलं नाही, जास्त गेल्या वर्षीचंच आहे, कारण माझी आई गेल्यामुळं. तर भरपूर ह्या पाय आता हे सगळे डबे भरणं चालू आहे. 2 मुली पण मी छोट्या बोलवल्या होत्या हाताखाली. आणि ह्या तांब्या पितळेची का आगवाची भांडी मी एका डब्यामध्ये स्पेशल ठेवलेले आहेत. आणि आपण सगळे डबे हे भरलेले आहेत. आता डबे ठेवणं माझ्या माळ्यावर चालू आहे. आता मुली आज दुसऱ्या माझ्या हाताखाली द्यायल्यात, मावशी झाकणं लावलं बरोबर द्यायल्यात आणि त्या पोरी माझ्या हाताखाली देऊन या पाशे माळ्यावर पूर्ण मी डबे व्यवस्थित लावलेले. आणि काय केलेलं आहे, ज्या डब्यात जे वस्तू भरली ना त्याची नावं मी त्या मार्करनं अशा डब्यावर वरती लिहिलेले आहेत, कारण आपल्याला सगळे डबे चाळावं लागत नाहीत एका वस्तूसाठी. तर ह्या पाशे पूर्ण डब्यावर जी वस्तू आहे त्याची अशी नाव लिहिली, कारण घ्यायला आपल्याला सोपं जातं. तर पाहता हे पूर्ण माझे डबे असे व्यवस्थित झालेले आहेत घासून पुसून. आणि याला मी पेपर लावतो ते वरच्या झाकणाला, कारण घाण बिन पण काय व्हायला झाकणं सैवलेलं आहेत पेपर लावल्यामुळं, म्हणून आता पेपर वगैरे मी लावले नाहीत. आता छोट्या कधी परभणीला गेलं तर कॅरी बॅग आणणार आहे पातळ मोठ्या, आणि कॅरी बॅगमध्ये डबे पॅक करणार, म्हणजे धूळ घाण अशी व्यवस्थित अशी काही बसत नाही. तर पाहता एवढे दोन्ही कले माळे असे भरलेले आहेत. आणि बरंच आणि किचनमधले पण डबे मी आज काय केलेले पूर्ण डबेचीच साफसफाई केलेली आहे. आणखी बरेच राहिलेले भांडे आहेत, पूर्ण डबे आणखी राहिलेले आहेत खूप तरी बाकी शिल्लक. तर बा किचनमधले पण काय काय डबे घासलेले आहेत. तर पाहे अशा पद्धतीनं. तर मंडळी, तर कसा वाटला आमचा आजचा घराच्या साफसफाईचा व्हिडिओ. तर आवडल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, तर अजून बरीच साफसफाईची कामं राहिलेली आहेत. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या. तर चला, तर मग धन्यवाद. रामकृष्ण हरी.